मॉनिटरला थोडा आवाज द्या माझ्या. हे रूप पाहता लुचे, रूप पाहता लुचे रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने. सुख झाले व साजनी, सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, नाही तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठल आवडली, म्हणून विठ्ठल आवडली, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बाप रखुमा
हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते देवा माया संसाराची संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची देविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे समाधान चित्त्या सुधावे समाधान चित्त्या सुधावे समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ वाहिला उद्वेग दुःखची केवळ वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे देविले आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे द्यावे समाधान नित्या सुधावे समाधान नित्या सुधावे समाधान कामने घालू तयावरी तुका मने घालू तयावरी भार घालू तयावरी तुका मने घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा पायी बाबू हा संसार देवा पायी बाबू हा संसार देवा पायी देविले आनंदे तैसेची राहावे आनंदे तैसेची राहावे देविले आनंदे तैसेची राहावे आनंदे तैसेची राहावे नित्या सुधावे समाधान नित्या सुधावे समाधान नित्या सुधावे समाधान विठोबार कुमाई गोपार माय विठोबार कुमाई गोपार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हो बार कुमार हो बार कुमार हो बार कुमार हो बार कुमार बार कुमार हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते देवा भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हे संकल्प विमाया संकल्प संकल्पावे माया संकल्पावे संकल्पावे
हेची थोर भक्ती आवड संकल्पावे माया संसार संकल्पावे माया संकल्पावे माया संकल्पावे माया संकल्पावे माया संकल्पावे माया तैसे चिरावे ठेविले आनंद तैसे चिरावे ठेविले आनंद तैसे सिरावे तैसे सिरावे तैसे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसे ठेविले आनंद तैसे ठेविले आनंद तैसे तैसे
चित्ती असू द्यावे अरे चित्ती असू द्यावे समाधान समाधान ठेविले आनंद तैसेचे ठेविले आनंद तैसेचे ठेविले आनंद तैसेचे हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान
वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुखमिनी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुखमिनी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांचे त्यांचा बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर दयाळा करुणा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसतिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवास सुमति के संगी जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय श्री राम हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत इकडे लक्ष द्या
आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे संत श्रेष्ठ देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, देवाला आवडती ती थोर भक्ती कोणती, जो साधक संसारावरच प्रेम कमी करून ते प्रेम भगवंताच्या पायावर अर्पण करतो. गरिबी असेल नाही तर श्रीमंती असेल पण त्याचं चित्त अखंड समाधान आहे. उगाचच दुसऱ्याची श्रीमंती पाहून मनात हाय हाय करत नाही. मोडका तोडका प्रपंच भगवंताच्या पायावर अर्पण करतो आणि जसं आपल्या प्रारब्धामध्ये असं तसं त्याचा उपभोग घेतो. ती भक्ती देवाला आवडती असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. सज्जनानु याचा विस्तार समुद्रासारखा आहे पण तो विस्तार करण्याची कुवत मात्र माझ्याकडे नाही. सद्गुरु वामन भाऊ महाराज, सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु किसन बाबा, मौली दादा ज्यांनी माझ्या अंगावरून हात फिरवला आणि इथं कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. ज्यांनी माझ्या अंगावरून हात फिरवला आणि कायमचा आशीर्वाद दिला, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, असे श्रेष्ठ गुरुवर्य निगमानंद बाबा त्यांची कृपादृष्टी. आणि गेली 46 वर्षापासून वैकुंठवासी श्री संत धोंडीराम बाबा यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेला हा सप्ताह आणि या सप्ताहाचं रोप लावणारे खूप मोठे क्रांतिकारक संत होऊन गेले. बीड जिल्ह्यामध्ये संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज, संत श्रेष्ठ सद्गुरु भगवान बाबा आणि त्याच तोला मोलाचे संत श्रेष्ठ निगमानंद बाबा आणि त्यांची निगमानंद बाबाची ही वाहती गंगा ज्ञानगंगा आपल्या डोंगरामध्ये आलेली आहे. डोंगराळ भागामध्ये एवढा सप्ताह करणं ही साधी गोष्ट नाही महाराज. वर्णन करावं तेवढं कमी आहे. हिवरा पहाडी या गावाची चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाजत राहणारी ही श्रीमंती आहे. हो, एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी गावातल्या लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत एका ताटात जेवणारी माणसं त्या गावात लागतात, तेव्हा हा कार्यक्रम घडून येतो. एवढं सोपं नाही महाराज. आणि म्हणून या सप्ताहाला अनेक संतांचा आशीर्वाद आहे. बाळू मामावर श्रद्धा असणारी इथली मंडळी आहे आणि खूप मोठे संत होऊन गेले धनगर समाजामध्ये. त्यांची कृपा दृष्टी आपल्या भागातील सर्वांचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी वैकुंठवासी श्री संत किसन बाबा महाराज, त्यांचा कृपा आशीर्वाद, महंत नवनाथ बाबांची कृपा दृष्टी आणि आता हा जो तोला मोलाचा कार्यक्रम चालत आहे या कार्यक्रमाचं कुशल मार्गदर्शन निगमानंद बाबाच्या श्रेष्ठ गादीवर ज्यांचं वास्तव्य आहे असे महंत आदरणीय, माझ्यावर आईसारखं प्रेम करणारे आदरणीय जनार्दन बाबा आणि गावकऱ्याची त्यांना खूप मोठी सिंहासारखी साथ आहे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन. गेली 6 महिन्याच्या पूर्वी या कार्यक्रमाची तारीख मला बाबांनी दिली आणि ती तारीख, ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग म्हणून अनेक ठिकाणाहून आलेली सर्व भाविक मंडळी, तुमचं मला दर्शन घडतंय हे माझं परम भाग्य. वेळ कमी आहे आपल्याला. अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या.
12 वर्षाची मुलगी होती, भील समाजात जन्माला आलेली, आणि तिचं लग्न जुळवलं तिच्या बापानी. 12 बोकडाची दावण आणि दारूचे माठ दारामध्ये आणून बांधले. 12 वर्षाची मुलगी सकाळी उठली आणि मुके प्राणी दारात ओरडत होते ते तिनं पाहिले. हिको देऊ नका बोलताना, मला हिको कमी करा. बाबा, हे मुके प्राणी दारात कशासाठी आणले? शबरीच्या बापानं सांगितलं, शबरी, तुझं लग्न जुळवलंय आणि आपल्या भील जातीमध्ये पद्धत आहे, लग्नाच्या अगोदर सगळे पाहुणे रावळे गोळा करून त्यांना खाण्यापिण्याची मेजवानी द्यावी लागते. आणि भील जातीला हे जर नाही केलं तर लग्नामध्ये ते लोक भांडण करतात. म्हणून बाई, तुझ्या लग्नासाठी ही मेजवानी पाहुण्या रावळ्यासाठी आणली. 12 वर्षाची मुलगी विचार करती, माझ्यासाठी माझा बाप 12 मुके प्राणी माझ्या दारात मारतो. ही कृती बापाची पटली नाही महाराज. आणि झोपीत मायबाप टाकले. आणि शबरी रात्रीच्या प्रसंगी गल्ली गल्लीनं पळून गेली. शबरीचा बाप राजा होता. 6 महिने शबरीला पाहत होते, पण शबरी कुठं सापडली नाही. कुठं होती शबरी? डोंगराच्या दरीमध्ये मोठा उंट मरून पडला होता. त्या उंटाचं पोट फुटलं होतं. 5 किलोमीटर दुर्गंधी होती. मेलेल्या पोटाच्या उंटाजवळ ती 12 वर्षाची मुलगी जाते आणि मनात विचार करते, 12 प्राण्याची हत्या वाचवायची असेल तर काही दिवस मेलेल्याच्या पोटाचा आश्रय घेऊ. मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ ती मुलगी थांबली. काय केलं त्या मुलीनं? आवाज बदलला हो थोडा. पहिला होता तो छान आवाज आहे, कमी करा त्याला, कमी करा. काय केलं त्या मुलीनं? छान आवाज आहे हा, छान आहे, छान आहे आवाज, त्याला बदलूच नका. मातंग गुरुदेवाचा आश्रम होता त्या जंगलामध्ये. मातंग गुरुदेवाला पंपा नावाच्या सरोवरावर जाण्याचा रस्ता साफ केला त्या मुलीनं. हाताने केला, झाडून केला नाही, दिवसा नाही, रात्री केला. 1 दिवस नाही, 1 महिना नाही, 1 वर्ष नाही, 110 वर्षाची शबरी होईपर्यंत रस्ता साफ केला. मी एक कर्मणूक म्हणून कथा नाही सांगत तुम्हाला. देवाला कोणती भक्ती आवडती त्याच्यासाठी रामायणात थोडासा गेलो. रात्रीची सेवा केली शबरीनं. रात्री का केली? चोरून सेवा केली. मी एका भील जातीमध्ये जन्माला आले, माझी सेवा स्वीकार नाहीत, इटाळ चंडाळ मानतील लोक. रात्रभर रस्ता साफ करायचा, तळ्यावर जाऊन पाणी प्यायचं, झाडाचा पाला खायचा आणि दाट पाल्याच्या झुपक्यात उंच झाडावर चढून बसायची शबरी. महाराज 110 वर्षाची शबरी, तिला आता झाडावर चढता येत नाही. मातंग गुरुदेवाची शिष्य मंडळी स्नानाला चालली होती. रस्त्यावर शबरी रस्ता साफ करत होती. फुसफुस वाजलं. कोण आहे? उठून उभी राहिली. बाबा मी भिलीन आहे, शबरी माझं नाव आहे. तू भिलीन? आणि एवढे दिवस रस्ता कोण साफ करतं? बाबा मी करते. शबरीचा विटाळ मानला महाराज त्या शिष्य मंडळींनी. शबरीला नावं ठेवीत पंपा नावाच्या तळ्यावर स्नानासाठी गेले. परिणाम, शबरीला नावं ठेवल्याचा परिणाम, तळ्यामध्ये पाणी नव्हतं, रक्तानं तळ भरलं होतं. रक्तानं रडत आली शिष्य मंडळी वापस. आणि पाठीमागून मातंग गुरुदेव शबरीला बोलत उभा राहिले होते. शिष्य मंडळी, गुरुदेव दुरून बोला महाराज, ती भिली नाही, भिलीन. दुरून बोला, तिने केलेलं जे कर्म आहे आपल्याला बाधा झाली. जाऊन बघा महाराज,
तळ्यामध्ये पाण्याचं रक्त झालंय. मातंग गुरुदेव म्हणले, मूर्खा हो, माझ्या शबरीला तुम्ही नावं ठेवलं म्हणून पाण्याचं रक्त झालं. एक काम करा, शबरीच्या पायाखाली माती घ्या, तळ्यात नेऊन टाका, रक्ताचं पाणी होईल. शबरीच्या पायाखाली माती घेतली, तळ्यात नेऊन टाकली, रक्ताचं पाणी झालं. ही शबरीच्या भक्तीची मस्ती आहे महाराज. आणि जाता जाता मातंग गुरुदेवानी सांगितलं, शबरी, एक न एक दिवस तुझ्या झोपडीवर राम येतील. शबरी म्हणती, बाबा, माझ्या झोपडीवर राम येतील हे मी ओळखू कसे? मातंग गुरुदेवानी सांगितलं, शबरी, तुझ्या झोपडीवर जो पुरुष येईल ना तो रामच असल. दुसरा पुरुष तुझ्या झोपडीवर कधीच येऊ शकत नाही. रामायणातली भानगड सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी शबरीला आशीर्वाद दिला, तुझ्या झोपडीवर राम येतील, अहो त्या दिवशी रामाचा जन्मच नव्हता. आणि शबरीचं वय किती होतं आताच सांगितलंय मी. किती? 110 वर्षाची शबरी उद्या मरणासी होती. आणि मातंग गुरुदेवाने आशीर्वाद दिला, तुझ्या झोपडीवर राम येतील. मी म्हणतो, आज आशीर्वाद दिला आणि दुसऱ्या दिवशी जरी रामाचा जन्म झाला तरी शबरीच्या झोपडीवर येताना रामाचं वय 40 वर्षाचं होतं. मग तिथून पुढं 40 वर्ष शबरीनं वाट पाहिली असं गृहीत धरायला काय हरकत आहे? उद्या मरणासी होती आणि तिथून पुढे 40 वर्षे वाट पाहती. हे इमानदारीनं सांगा, घरच्या पाहुण्याची 3 दिवस वाट पाहतो का माणूस? काय झालं? मुंबईहून फोन आला आणि इकडून सासऱ्यानं उचलला. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मामा, मी जावाई बोलतो मुंबईहून. उद्या सकाळी 10 वाजता घाटसावळीवर उतरतो, बैलगाडी पाठवा. ठीक आहे जावाई बापू, ठीक आहे. सासऱ्यानं फोन खाली ठेवला आणि मुलाला सांगितलं, ए बाळू, बैलगाडी घेऊन जा. जुना काळ, जुना काळ. बैलगाडी म्हणजे जुन्या काळातला दृष्टांत आहे. बाळू, घाटसावळीवर जा, तुझे दाजी उतरणार आहेत 10 वाजता. बाळूनं बैलगाडी झुपली, घाटसावळी गाठली. डांबरीच्या कडीला बैल सोडले. बाळू चिऱ्यावर बसून 10 वाजल्या, 12 वाजल्या, 2 वाजल्या, 4 वाजल्या. दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही, बाळ्याला भाकर नाही. झुपली गाडी, हिवरा गाठला. संध्याकाळी लगेच फोन, हॅलो, कोण बोलतंय? मामा, मीच जावाई बापू बोलतो. काय अडचणीमुळे आज येऊ शकलो नाही, पण उद्या सकाळी 10 वाजता नक्की उतरतो घाटसावळीला, बैलगाडी पाठवा. बाप म्हणतो, बाळू, आज तुझे दाजी येणार आहेत, जा रे बाबा. बाळूनं बैलगाडी झुपली, घाटसावळी गाठली. डांबरीच्या कडीला बैलगाडी सोडली. बाळू चिऱ्यावर बसून 10 वाजल्या, 12 वाजल्या, 2 वाजल्या, 4 वाजल्या. दाजीचा तपास नाही, बैलाला वैरण नाही, बाळ्याला भाकर नाही. झुपली गाडी, हिवरा गाठला. संध्याकाळी लगेच फोन, हॅलो, कोण बोलतंय? मामा, मीच बोलतो. काय अडचणीमुळे आज नाही येऊ शकलो, पण उद्या सकाळी 10 वाजता नक्की घाटसावळीला उतरतो, बैलगाडी पाठवा. ठीक आहे. बाप म्हणतो, बाळू. बाळू म्हणला, बाबा, बाळून फाळू पुन्हा म्हणायचं नाही. ती बैलगाडी शिवला जोते, घाटसावळीचा फाटान तुमचा जावाई. दृष्टांत संपला. करमणुकीसाठी सांगितला नाही. 3 दिवस पाहुण्याची वाट पाहणार तुम्ही. उद्या मरणासी होती तरी तिथून पुढे 40 वर्षे रामाची वाट पाहिली. रोज बगीच्यामध्ये जायची, फळं फुलं तोडायची, 2 दुर्ड्या भरून आणून ठेवायची. फळं फुलं सुकायचे, आला दिवस मावळायचा. आणि शबरी स्वरधरा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन, जब मेरे राम
बनाऊंगी गले में पहनाऊंगी हार बनाऊंगी गलिये में पहनाऊंगी पूजा के थाली में चंदन होगा पूजा के थाली में चंदन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा जबरी की कुटिया पावन हो पावन हो पावन हो जब रघुराय आएंगे तब आसन पर बिठाऊंगी मीठी मीठी बेरे अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी के कुटियों का पावन होगा महाराज माझा बाप माझ्या लग्नासाठी 12 बोकडं कापतो हे शबरीला खपलं नाही सप्त्याला आलात निगमानंद बाबाच्या तुम्हाला माझी पाया पडून विनंती इकडे लक्ष द्या जगामध्ये महापाप 5 आहेत 5 आणि त्या महापापातलं सगळ्यात मोठं जगातलं पाप आहे हिंसा हिंसा म्हणजे खून खून म्हणजे रक्त रक्त दुसऱ्याचं रक्तमांस शिजवून खाणं जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे टाळ्या वाजवून भागत नाही रिकाम्या गाड्याने घरी जाऊ नका अरे निगमानंद बाबाची डोंगरात आलेली वाहती गंगा आहे त्याच्यामध्ये धुवून निघा जगातलं सगळ्यात मोठं पाप हिंसा हिंसा सप्त्यात आला की अष्टगण लावतो आणि मरई आईच्या जत्रात गेला की अष्टगण पुसून काढतो असा रिजनेबल भक्त कामाचा नाही जगातलं सगळ्यात मोठं पाप हिंसा आणि नंबर 2च पाप आहे व्याभिचार व्याभिचार म्हणजे परस्त्री गमन इंद्र पडले भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला वाली प्राण गेला रामबाने तुका म्हणे ऐसी थोराची हे गती तुका म्हणे ऐसी थोराची हे गती इतर फजिती होईल कैसी इतर फजिती होईल कैसी इतर फजिती क्षणिक वासनेच्या सुखासाठी माणसं रस्ता चुकून जगतात पण काय होतं नामदेव महाराजाचं एक प्रमाण आहे काम बुद्धीचे हे सुख काम बुद्धीचे हे सुख काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे सुख ऐशे मानी ते मूर्ख ऐशे मानी ते मूर्ख ऐसे मानी ते मूर्ख ऐसे मानी ते मूर्ख चंद्राची लागेला केलंके चंद्राची लागेला केलंके चंद्राची लागला कलंक चंद्राची लागला कलंक इंद्राची दुःख प्रारब्धे इंद्राची दुःख प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव 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 ऐशी प्रारब्धाची ठेव
नंबरचं पाप आहे दारू. दारू दारू किती बी चांगला माणूस असला तरी संध्याकाळी 7च्या पुढे थोडी घेतो. 7च्या थोडी थोडी घ्यायला पाहिजे, जास्त नाही. दारू दारू 4 नंबरचं पाप आहे चोरी. तुम्ही म्हणताल 5 नंबरचं पाप कोणतं? 5 नंबरचं पाप आहे ह्या चौघाच्या पिशव्या वागविणारी जी औलाद आहे का, तो 5वा महापापाचा नमुना आहे. मला वाटतं मराठी कळा ना काय की तुम्हाला. नालायकाची संगत करणारा माणूस 5वा महापापी आहे. आणि तुम्हाला हात जोडून सांगतो, सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही. वारकरी संप्रदायाचा हा मंडप विचाराची श्रीमंती आहे. माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं फक्त संगतीने. काय झालं, सकाळी सकाळी कावळा उठला आणि राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला, पण न बोलवता. असतेत माणसात बी तसे काही माणसं. सकाळी आंघोळ केली आणि गांधाचा पटा वाढला की 10-5 घरं घेत न बोलवता. अहो 10 वेळेस बोलवलं तर जाऊ नये कुणाच्या घरी, असं वजनदार जीवन असावा. हिंदी मध्ये म्हण आहे पहा, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. तुम्हाला जाता जाता ओघाणी आलं म्हणून सांगतो, मर्द पुरुषाने मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये. जो खास मर्द माणूस आहे ना, त्यानं मनातली गोष्ट बायकोला कधी सांगायची नसती. आणि हे सुद्धा महाराजानं मावल्या देखत इथं सांगायचं नसतंय. आणि याचं प्रमाण आहे गाथ्यामध्ये बाबा, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे, आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की गावातली नाली साफ कराय त्याला लाज वाटत नाही. म्हणून मनातली गोष्ट टाळ्या नका वाजू, घरोघर भांडण लागणार आहे उद्या सकाळी. प्रत्येक नवरा बायकोला म्हणणार आहे, सोले महाराजांना रात्री सांगितले तू माझ्या मुठीत राहाच बसून, कामापुरतं राहू दे, घरी घरी घर घरात भांडण नका खेळू. हो सज्जनानो, हे कशासाठी सांगतो, मनातली गोष्ट मर्द पुरुषाने बाईला कधी सांगू नये, पण मनातली गोष्ट शहाण्या पुरुषाने रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला माग कधी ठेवू नये. हो, लंका जाळून टाकली हनुमंतरायानं, दुसऱ्या दिवशी रावणानं मीटिंग घेतली. रावण म्हणला एक बंदर आलं त्यानं अख्खं गाव जाळलं, आणि उद्या 18 पद्मसेना घेऊन जर राम आले तर या लंकेचं काय होईल बोला.
मीटिंग ही समजा घटकावर मला रावणच समजा. ही लंकेतली मीटिंग आहे. अहो इकडे लक्ष द्या. बोलत नव्हतं रावणाच्या मीटिंग मध्ये कुणी, कारण अर्धे जळालेले होते. एकामेकाला कोपर खिळी मारायची असे तिथं मीटिंग मध्ये. अरे त्या रावणाचं ऐकू नको, गाव जाळलेला अजून इथंच आहे. गप. मला महत्वाच्या मुद्द्यावर यायचे. तेवढ्या सभेमध्ये बिभीषण उठला आणि रावणाला हात जोडी रावणाला. आणि बिभीषण म्हणतो, दादा रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. कशासाठी गेलो रामायणात? चाहे भैया कितना भी दुश्मन हो, उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना. कुठून शिपूट फुटलंय हे. कीर्तनात महाराज सावध पाहिजे. कावळा राजहंस पक्षीच्या घरी बिनबोलविल्याचा चहा प्यायला गेला. अहो राजहंस पक्षाचं घर म्हणजे निस्त्या दुधातला चहा. आणि चहा पिऊन कावळा जिबाळ्यासाठीच बाहेर निघाला. आणि कावळा कुणाला म्हणते? ज्याच्या घरी चहा प्याला त्याच घराची निंदा चौकात येऊन करीत बसला. ही कावळ्याची अवलाद. ज्याचं खातो त्याचीच निंदा करतो. पण जाता जाता कावळा राजहंस पक्षाला म्हणला, ए दादा यानं गरीबाच्या घरी चहा प्यायला. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. शहाण्या माणसानं कावळ्याचं निमंत्रण स्वीकारू नये. राजहंस पक्षानं निमंत्रण स्वीकारलं आणि कावळ्याच्या घरी चहा प्यायला. कावळ्याचं घर म्हणजे झाडावर घरट. आणि त्या घरट्यात राजहंस पक्षीन कावळ्याचं चहा पाणी चालू. शिकार खेळून थकलेला राजा झाडाखाली आराम करीत होता. आणि कावळ्यानं केला ना त्याचा कार्यक्रम वरून. आणि त्या कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर येऊन पडली. धडपडून राजा उठला, उश्याची बंदूक काढली आणि कावळ्याच्या घरट्यावर. अहो कावळा भुरकून उडून गेला. आणि कुणाला लागली गोळी? राजहंस पक्षाला गोळी. रक्ताच्या चिळकांड्यान फडफड करीत येऊन तो पक्षी राजाच्या मांडीवर पडला येऊन. गोंडस पक्षी पाहून राजाचं अंतकरण भरून आलं. हो दादा राजहंस पक्षी दादा, तुम्ही इथं कशी? अहो एवढे चांगले माणसं तुम्ही इथं कशी? हो चोले महाराज, आताच हिवऱ्याच्या सप्त्यात तुम्ही कीर्तन केले, गुंबऱ्याच्या धाब्यावर कशी? अरे काही इज्जत ना आबरू आहे का नाही चांगल्या माणसाला? इथं भजन करतो आणि धाब्यावर जाऊन पुन्हा पितो. काही आबरू? चांगल्या माणसानं कुठं बसावं, काय खावं, कसं झोपावं, कसं बोलावं? अहो नियम जनावरासाठी का माणसासाठी आहे? कशासाठी नियम आहे? हो इतके चांगले तुम्ही या नालायकाच्या दारात कशी? जाहीर राजहंस पक्षानं माफी मागितली. मूर्खाच्या संगतीने माझं जीवन उद्ध्वस्त. खाळाचे संगते संगे हे
संगती होते जाते नाही आपल्या त्याच्या संगे हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितले खळाची संगती उपयोगासी नये त्याच्या संगे. आणि चाणक्यने ती शिकवते सापाच्या दातामध्ये विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, पण मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. आणि तो माणूस जर तुम्हाला येऊन भिडला तर एक पिढी उद्ध्वस्त होत नाही, पिढ्यान पिढ्या बर्बाद होतात. म्हणून 5वा महापापाचा नमुना चौघाची संगत करणारा. मला महत्वाच्या मुद्द्यावर यायचं, इकडे लक्ष द्या. 12 बोकडाची दावण बाप दारात आणून बांधितो, एवढं महापाप शबरीला खपलं नाही. 150 वर्ष भजन केलं महाराज, आणि आज शबरीच्या झोपडीवर जगाचा बाप हजर आहे. अशी बसली शबरी. राम समोर उभे राहिले, आई शबरी माता आलोय मी, अयोध्यापती राम. आणि मग शबरी इकडं तिकडं पाहती, रामाचे पाय धुण्यासाठी एखादं धातूचं पात्र. महाराज शबरीच्या झोपडीत एकही धातूचं पात्र नव्हतं, पण रामाचे पाय धुण्याची पात्रता होती. आपल्या घरी सोन्याचे भांडे असते, पण संताचे पाय धुवायची पात्रता असेल का नसेल कुणी ठरवायचे. शबरी दिवसभर झाडाचा पाला पाणी तळ्यावर प्यायची, तिला पात्राची काय गरज. शेवटी शबरीनं बघा रामायणामध्ये 3 ठिकाणी फक्त रामाचे पाय धुतले. नंबर 1, जनक राजांनी लग्नाच्या प्रसंगी रामाचे पाय धुतले. पाणी ठेवायचं भांड सोन्याचं होतं, पाणी घ्यायचं भांड सोन्याचं होतं. राम ज्याच्यावर उभा तो रत्नाचा मंचक होता. पाय धुणारा विदेही राजा जनक होता, ज्यांचे पाय धुवायचे तो जगाचा मालक होता. चला पुढे. रामाचे पाय धुतले, गुंड वृत्तीचा नावाडी, भांड लाकडाची काठवड, पाय ज्यांचे धुवायचे तो वनवासी राम. चला पुढे. शबरीनं आज आपल्या कीर्तनात रामाचे पाय धुतले. भांड नाही, पाणी नाही, आणि पाय धुण्याची अवस्था नाही. रामाच्या चरणाच्या समोर असे हात टेकवले. त्याच्यातून रामाला कळालं की हिची इच्छा आहे माझे पाय हातावर असावात. सरकत सरकत रामाने 2 पाय शबरीच्या हातावर नेले. वरून रामाच्या चरणावर डोकं टेकवलं. हे मस्तक रामाच्या चरणावर टेकवलं आणि इतकी रडली शबरी. शबरीच्या डोळ्यातल्या पाण्याने रामाचे पाय धुवून निघले महाराज. आणि ते तीर्थ हातावर साचलं, ते जिभीनं चाटलं. आसनावर रामाला बसवलं. सुरकुट्या पडल्याला हात रामाच्या मांडीवर ठेवला. आणि शबरी रामाच्या कानामध्ये 3 शब्द महत्वाचे बोलती. शबरी म्हणती, हे प्रभू, एकतर मी बाई, दुसरी गोष्ट भिलीन, आणि तिसरी गोष्ट तुझं भजन येत नाही मला. आता या 3ही गोष्टीला परमार्थामध्ये प्राधान्य आहे का? खरं सांगा मला. बाईच्या जातीला मंदिरावर कुणी जाऊ देते? बाईचा विटाळ म्हणतात लोक. मला वाटतं तुम्हाला ऐकू आहे ना काही. घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. संगमनेर तालुक्यामध्ये नान्नज गाव आहे. ज्ञानोबाराया मुक्ताबाई तिथं थांबले होते. आजही ज्ञानोबारायाचं जागृत मंदिर आहे. बाबा हनुमंतरायाच्या जन्माच्या दिवशी
मंदिरावर भजन चालू पहाटपासून. हनुमंतरायाचा जन्मदिवस आणि गावातल्या पाटलाची माय पूजाचं ताट घेऊन आली. त्या भजनातला एक टाळकरी म्हणला, ए बाई, हनुमंतरायाचा जन्म आहे, हो खाली. इथं बाया माणसाचाही टाळ चंडाळ सोसत नाही, हो खाली. ती पाटलाची माय पाटलीन ती म्हणली, ए भाजिनी आहे हो, भाजिनी आहे हो. बाई म्हणली, ए भाजनी आहे हो. हनुमानजीचा जन्म म्हणजे अंजनी माईचं बाळातपण. हे तर पटतंय ना तुम्हाला. हनुमानजीचा जन्म म्हणजे अंजनी मातेचं बाळातपण. मग ती पाटलाची माय म्हणली, ए भाजनी आहे हो. आणि बाईच्या अंजनीच्या बाळातपणाला गडी जवळ असतात का बायार? आता खऱ्याची माय तर कव्हा बी मेलेली. खऱ्या नाही, हसू नका तुम्ही व्यंकट भाऊ. हनुमंतरायाचं बाळातपण. टाळकरी म्हणले, ए बाई हो घाली. ती बाई म्हणली, अरे माझ्या अंजनीचं बाळातपण आहे, तिचं काही गडी असतात का बायाच लागतात. टाळानं झानीन म्हणली एकाला हो खाली. सगळे बसणे खाली काढले तिने आणि एकटी जाऊन हनुमंतरायाची पूजा करीत बसली. आख्यायिका आहे तिथलची, आजही आख्यायिका आहे. अहो बाईचा विटाळ मानतात लोक. तुम्हाला सांगू मी, 180 देशामध्ये राम आणि कृष्णाचं भजन चालतंय. पण भाग्यवान आहेत तुम्ही आम्ही की त्या राम आणि कृष्णाचा जन्म भारतातला आहे. टाळ्या वाजवून भागत नाही. गळे रिकामीत का भरलेली ती बघा. नाही, इकडे लक्ष द्या. डोकं लावायचं इथं आपल्याला. राम आणि कृष्ण भारतात का जन्माला आले त्याचं एकच कारण आहे. कुलवान स्त्री जर पाहायची ठरली तर 180 देश आहेत जगाच्या पाठीवर. संस्कृतीनं संपन्न अशी बाई जन्म घेते फक्त भारतात. म्हणून देव तिच्या पोटी जन्माला येतो. कुलवान स्त्री. आणि याचं ज्ञानोबारायांनी मदालसामध्ये वर्णन केलंय. 18 भार वनस्पती फळे फुले वळती. 18 भार वनस्पती फळे फुले वळती. 22 पोखऱ्यांनी नदी गंगा वाहती. 22 पोखराने नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती. या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती. ते सुख सोडूनिया कास या योग सेविती. ते सुख सोडून या कासया योग सेविती. पर्यते मदाने सा सोहम दुरे बाळा. पहिले मदालसा सोहम रे बाळा. पहिले मदालसा सोहम रे बाळा. देव जन्माला येतो बाईच्या पोटी. त्या बाईचा विटाळ मानतात लोक. अहो लोकांचं द्या सोडून. माझी थोरली मुलगी घरामध्ये बाळांतीन झाली आणि माझी मावशी दारात बसलेली. मी कुठून तरी कीर्तन करून आलो. मावशी अशी चुपून बसली होती कारण तिच्या अंगात महादेवाचं वार. आणि आल्या आल्या मी म्हणलं, मावशे, अगोदर बायकोला म्हणलं, हे मावशीला चहा केला का रे? बायको बोलायच्या आधी मावशीच बोलली. मावशी म्हणली, हे उद्धव, 1.25 महिना तुझ्या घरचं पाणी सुद्धा मला चालत. आणि मग माझ्या लक्षात आलं हिच्या अंगात महादेवाचं वार.
आता माझ्या मावशीला 3 मुलं आणि 1 मुलगी. मी म्हणलं मावशे, सोन्यासारखी माझी मुलगी बाळान 3 झाली, गोंडस मुलगा झाला आणि तुला श्वासाना. पण म्हणलं तुझ्या बाळातपणात तू कुठं होतीस ग? आता खऱ्याची माहिती कव्हा बी मेलेली आहे. अंगात वाली बाई बाळातनीच्या घरचं 1.25 महिना पाणी पित नाही, तिच्या बाळातपणात कुठं असती? खऱ्याची माय कव्हा बी मेलेली. विठाला विठाला हो. अहो महाराज, ढसा ढसा रडले राम. शबरीला म्हणले, आई मला जन्म देणारी माझी माय कौशल्य अयोध्येमध्ये राहिली, पण माझ्या वनवासाच्या काळातली तू माझी आई आहे. तुला जर माझं भजन येत नसल, शबरी माते माझं भजन करू नको, तुझं भजन मी करीन. म्हणून लक्षात ठेवा, भगवंताचं भजन करतो तो खरा भक्त नाही. ज्या भक्ताचं भजन भगवान परमात्मा करतो हा भक्तीचा कळस. अशी भक्ती जीवनामध्ये ज्या व्यक्तीने केली, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ती थोर भक्ती. हे थोर भक्ती आवडती देवा, हे थोर भक्ती आवडती देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसे राहावे, ठेविले आनंदे तैसे राहावे. हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाई माया संसाराची, माया संसाराची, ठेविले आनंदे तैसे राहावे, ठेविले आनंदे तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे. विठोबा कुमारी अबार कुमारी, विठोबा जय जय अबार कुमारी, अबार कुमारी, अबार कुमारी, अबार देवाला आवडती ती थोर भक्ती कोणती? संसारातल्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करतो, कधीच मायाच्या अधीन जीवन जगत नाही, ती भक्ती देवाला आवडती. आपलं कसं आहे व महाराज? तुझ भवती वैभव माया, गुरी गुमटी बायको, सुंदर बंगला, सुंदर लेकर, सुंदर धन संपत्ती, त्याला चिटकून मरतो माणूस. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया. हा कुठवर वेड्या हे सिरे आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखडा, सोडी सोन्याचा पिंजरा. बघा, स्वतः पुरतं जीवन जगणारी माणसं
त्या माणसाचं नाव घरात सुद्धा जिवंत राहत नाही महाराज. अरे पोटचे लेकर सुद्धा त्याचं नाव घेत नाहीत मेल्यावर. माणसाच्या जन्माला आलो आपण, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कुणाच्या तरी कामाला पडला पाहिजे माणूस. हो, आमचे फुलसांगवीचे हे खेडकर भाऊ इथं बसले. सानप खेडकरच म्हणतो. त्यांनी आत्ता कानामध्ये सांगितलं माझ्या, महाराज निगमानंद बाबाचा सप्ताह आला की अन्नदानाची व्यवस्था करायला 8 दिवस इथं. आणि वाक्य वापरलं त्यांनी नंतरच, महाराज या सेवेमुळं माझं कल्याण झालं म्हणले, सोनं झालं माझं सोनं. हे करावं लागतंय महाराज, म्हणजे माणसाचं जीवन उज्ज्वल बनतंय. उज्ज्वल तुम्हाला सांगू, आंबेजोगाई आणि केजच्या डांबरी रोडवर खडी पोरणारी साहेबाची गाडी म्हणजे पाठीमाग 100-50 गाड्या थांबल्या. अहो पिंजऱ्यातून वाघ खाली उतरावा असे साहेब उतरले आणि खडी फोडणाऱ्या वडऱ्याच्या बाईच्या पायाला येऊन हात लावला. आई काय तुझी अडचण काय? वडऱ्याची बाई फुंदू फुंदू रडत होती, साहेब दगड फोडून लेकरू माझं MBBS डॉक्टर झालं, पण ऍडमिशन घ्यायला 8 लाख रुपये लागते. जर तुम्ही मला मदत केली तर माझं बाळ डॉक्टर होईल, नाही तर माझ्या लेकराला दगडच फोडावं लागते. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी PA सांगितले, चकबुक आण गाडीतून. डांबरी रोडवर खडी फोडणाऱ्या बाईला मुंडे साहेबांनी 8 लाख रुपयाचा चेक लिहून दिला आणि त्या बाईचा मुलगा डॉक्टर झाला. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेब अमर आहेत. कशासाठी सांगतो, जन्माला आलेल्या माणसानं कधी मरायचं नसतंय. याचा अर्थ तो माणूस जगत असतो असा नाही, पण त्याची कारकिर्दी कधी मरत नसती, एवढं लक्षात ठेवा. विठाला विठाला यालाच म्हणतात संकल्पावी माया. अहो जी माणसं देशासाठी, संतासाठी, देवासाठी जगत राहतात, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, मोडिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. संकल्पावी माया संसाराची. गरिबी असेल नाही तर श्रीमंती असेल, पण त्याचं चित्त अखंड समाधान आहे. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले अनंत तैसेच राहावे. वारे वा वा. ठेविले अनंत तैसेच राहावे. ठेविले अनंत तैसेच राहावे. ठेविले अनंत तैसेच राहावे. इतिहास दे संपत आली. दुसऱ्या चरणामध्ये समाधान शब्द वापरलाय. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, न शिकलेला माणूस तुम्हाला कीर्तन सांगतोय,
कीर्तन सांगतो तुम्हाला. महाराज, समाधान तुमच्या घरात महत्वाचं आहे, धन नाही, धन नाही. अहो, कोण कुणाच्या घरातलं धन मोजायला येतंय, पण मुलगा जर बापाला ताटात घेऊन जेवत असेल तर ही श्रीमंती लोक मोजल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. जिवंतपणी मायबापाचं तोंड पाहत नाहीत महाराज आपण. पण एक सांगू तुम्हाला, थोरा मोठ्या वक्त्याच्या तोंडातला शब्द आहे. व्यंकट भाऊ, खरं सांगा तुम्ही, माणसाला बाप कधी कळतो महाराज? किती वयाचं झाल्यावर कळतो बाप? माणसाला बाप मेल्यावर कळतो महाराज. जिवंतपणी कळत नाही. ज्या वेळेला तुम्हाला दुःख लागल, हो, ज्या वेळेला संकट डोंगरासारखं कोसळण आपल्यावर, त्या दिवशी माणूस शेतात झाडाखाली जाऊन बसतो आणि झाडाला कवटाळून रडतो माणूस. आणि तिथं म्हणतो तो माणूस, इथं जर माझा बाप असता तर ही वेळ माझ्यावर आली नसती. कधी कळतो माणसाला बाप? अहो, कसली घरामध्ये समाधानी, कसली समाधानी. श्रीमंती महत्वाची नाही, समाधान महत्वाचं आहे. कुणाच्या घरचं धन मोजायला कुणी येत नाही, पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, धनाच्या मागं लागू नका, संस्कृतीच्या मागे लागा. घरात समाधान प्राप्त होईल. मरस्तोर किती धन दिलं तर माणसं सुखी होत नसतात. एक क्लास 1 अधिकारी मुंबईला राहतो आणि त्याला भेटायला खेड्यातून बाप मुंबईला जातो. पागुट्यावालं म्हातारं, 3 मजली मुलाचा बंगला, आणि वरच्या मजल्यावर जाऊन सकाळी उन्हाच्या तिरुंबीला दात घासीत बसलं. आणि दात घासता घासता खेड्याचं पागुट्यावालं शेजारचे 5 मजले मोजीत. 1 2 3 4 5. आणि मनातली मनात कसं करतं, ए पांडुरंगा, माझ्या मुलाचे 3च मजले का आणि शेजाऱ्याचे 5 का? याला काय म्हणतात? वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, 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 भोगण्याचे फळ संचिताचे, भोगण्याचे फळ संचिताचे, ठेविले आनंद कैसे राहावे, ठेविले कैसे राहावे, ठेविले कैसे राहावे, ठेविले कैसे राहावे. कैसे राहावे, ठेविले कैसे राहावे, ठेविले कैसे राहावे, ठेविले कैसे राहावे. अर्धचरण कशामुळे काटलं तुम्ही? काय बरोबर आहे? ढेकळं. ही जुनी गँग दोस्त आहे माझी, जुनी. माझे भाऊ लहान असायचो मी, दिंडीमध्ये आम्ही फुगड्या आणि ते धिंगाणा करीत का. मी किती लहान आहे तुमच्यापासून, हो, तरी पण अंगानं मोठा झाला. वा वा, विठाला विठाला.
भजनाचा आनंद भोगला 35 वर्ष झाली आणि साधू संतांच्या पिशव्या वागवायचा योग आला आणि त्यांच्या आशीर्वादातून ही सेवा माझ्या जीवनात घडली. महाराज तुम्हाला खरं सांगतो, जगामध्ये हाय लेवलची पॉवर जर कोणाकडे असेल तर आमच्या जनार्दन बाबाकडे. हो, ताकद महाराज काही साधी ताकद नसती. 60 वर्षाची वांजबाई महाराजाकडे जाती, नारळ फिरून वटीत टाकलं की तिला मुलगा होतो. साध्या गोष्टीत काही या जे घडणार नाही ते घडवणारी जात फक्त संताची आहे. जगामध्ये घडणारच नाही ते घडवणारी जात फक्त संताची आहे. मेलेला माणूस जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानोबारायांनी आणि मेलेला माणूस जिवंत केला. नागापूर, बीडच्या पूर्वेला नागापूर, माळी समाजातला माणूस, मेलेला माणूस सद्गुरू भगवान बाबांनी जिवंत केला. साधी गोष्ट आहे काही. म्हणून संत सेवा कधी फेल जात नाही. वेळ संपली. अभंगाचं 3रं चरण. वाहिला उद्वेग दुःखची केवळ. उद्वेग म्हणजे दुसऱ्याचं बरं चाललंय, त्याचा गोळा आपल्या पोटात उठतो, याला म्हणतात वाहिला उद्वेग. हो, तुकाराम महाराज म्हणले तुझा पोट सुळ उठू देऊ नको, तुझं प्रारब्ध तुझ्यासारखं भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून मोडका तोडका प्रपंच भगवंताच्या पायावर अर्पण करू. हे शेवटचं चरण. तुका मने घालू तयावर भारा, तुका मने घालू तयावर भारा, घालू तयावर भारा, तुका मने घालू तयावर भारा, महाराष्ट्रात सांगावा लागतंय हे की टाळकऱ्याचा खजिना जर पाहायचा ठरला तर निगमानंद बाबाच्या नारळी सप्त्यामध्ये तरी बरेच गिरायक नाहीत अजून आले, बरेच गैरहजर आहेत. हो,
नाहीतर ते गेल्या वर्षी आपलं लमानवाडीला झालेलं कीर्तन ते युट्यूबला इतकं गाजलंय. अहो सप्ताह झाला बाबाचा आणि दक्षिणा वाढली माझी. असं ते युट्यूबला कीर्तन आहे गेल्या वर्षीच. काय टाळकऱ्याचा तो खजिना आणते. असो तुका म्हणे घालू तयावरी भार. बघा तुम्हाला विनंती आहे महाराज, 6 गोष्टी तुमच्या आमच्या हातामध्ये नाहीत. जन्म आणि मरण, यश आणि अपयश, हानी आणि लाभ, छे बाते विधी कहते. शहाणे माणसं आहेत आपण सगळे, इकडे लक्ष द्या. असा कोण माणूस आहे या मंडप मध्ये की त्याच्या घरात संसारात उद्या होणारी घटना सांगू शकतो? कोण माणूस आहे असा महाराज? सांगू शकत नाही कुणी. असा कोण माणूस आहे की स्वतःच्या मरणाची तारीख सांगू शकतो? कोण सांगू शकतो? मग काय मरण नाही का माणसाला? अहो जगामध्ये 2 गोष्टी कुणी टाळू शकत नाही, रोग आणि मरण. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. अहो स्वप्नासारखा संसार आहे महाराज. स्वप्नात आणि संसारात काही फरक नाही. म्हणून जनाबाई म्हणली देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने. झाले सोयी रे त्रिभुवने. सगळा संसार देवाच्या पायावर नेऊन घाला. देव करा धनी, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहो हा संसार देवा पायी. ठेविले आनंते तैसे चिरावे. चित्यासु द्यावे समाधान. स्त्री भरून हत्येचा संदेश बरोबर आहे का? अगदी खूप महत्वाची चिठ्ठी आली पहा महाराज. आज गावागावामध्ये 200 30 वर्षाच्या पुढचे मुलं बिन लग्नाचे पडून आहेत. 30 वर्षाच्या पुढचे मुलं. आणि ही चूक केली महिला मंडळीनं. हजारो मुलीचा रक्ताचा सडा दवाखान्यामध्ये पडला आणि ती वेळ भोगायची आली सगळ्याला. म्हणून महिला मंडळीला संदेश आहे, निगमानंद बाबाच्या दरबारामध्ये इथून पुढं मुलगी मरता कामा नये. आणि खरं सांगा मावल्या हो, अशी कोणती बाई आहे मंडप मधली की तिनं बापाची 1 गुंठा जमीन मागितली? भिकाऱ्याला देईन बाप, नाही तर श्रीमंताला देईल, पण बापाच्या आबरूसाठी बाईची जात जीवनभर झुरून मरती महाराज. म्हणून स्त्री भ्रूण हत्येचा संदेश. 2.5 महिन्याचा मुलीचा गर्भ पोटातला कापून टाकण्यासाठी पिशवीतले 10,000 रुपये काढून डॉक्टरच्या हातात दिले. पैसे देऊन पोटातली मुलगी मारायची ठरवली. आणि ती कुजबुज पोटातल्या मुलीनं ऐकली आणि पोटातून आईला हात जोडले मुलीनं. हे आई का मारती ग मला? आई तुझ्या पाया पडते. जन्माला आल्याबरोबर एकही दिवस तुझ्या घरामध्ये फुकट खाणार नाही मी, काम केल्याशिवाय खाणार नाही. सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार? ए आई या दुनियेचा रंग मला कोण दावणार? तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार? होईन मी मोठी
शिकून शहाणी मारीन भरारी पाखरी होवनी शाळेतून आल्यावरी काम करणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार ए आई राखी पौर्णिमेचा येईल ग सण माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार सांग ना होईन मी जेव्हा राजाची गराणी ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातल पाणी दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. निगमानंद बाबाच्या या नारळी सप्ताहानिमित्त या आजच्या कीर्तनामध्ये हा स्त्री भ्रूण हत्येचा संदेश या नारदाच्या गादीवरून सर्व महिलांना देतो. आपल्या सप्ताहामध्ये घराघरातली एक मुलगी वाचली तर नारळी सप्ताह सार्थकी लागला. आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो कीर्तन 10 मेला महादेव महाराज राऊत महाराष्ट्रातील खूप मोठे चिंतन कीर्तन. 11 मेला जयंत महाराज बोधले. 12 तारखेला महंत आदरणीय पूजनीय गुरुवर्य जनार्दन बाबाचं कीर्तन आहे. 12 तारखेला खडकीला. आणि हिवऱ्याला भाकरीची पंगत मागतो. भाकरी येत्याल का नाही पाटील भाकरी येत्यात येत्यात. आणि ठळक ठळक जे येतील त्यांना पुरणपोळी चारू. जे ठळक मध्ये काही घुसून आले ते त्यांना विचारू. 13 तारखेला अमरावतीचे देशमुख महाराज पद्माकर महाराज. 14 तारखेला पैठणचे 14वे वंशज योगीराज गोसावी. 15 तारखेला महाराष्ट्रातील थोर व्याकरणाचार्य अर्जुन शास्त्री लाड. आणि 16 तारखेला ढोक महाराजाचा काला. आपलं घर समजून खडकीला या. तुमची सेवा करण्याची संधी द्या. आणि हिवऱ्यामध्ये एवढा क्रांतिकारक हा सोहळा होतो. ही हिवऱ्याची श्रीमंती नसून या डोंगर भागाची सगळ्या गावागावाची श्रीमंती आहे महाराज. बाबा 80 साली खडकीला भगवान बाबाचा नारळी सप्ताह झाला होता. पुन्हा हिम्मत नाही अजून कोणाची नारळ आणायची. पण माझ्या कळण्यात हिवऱ्याला हा दुसरा सप्ताह आहे. आणि याच्या अगोदर जो सप्ताह झाला त्या सप्त्याला तुमच्या सप्त्यात माझे वडील होते. मला आठवतंय. मला येऊन घरी सांगितलं होतं की उद्धव काय हिवऱ्याचा सप्ताह. आणि इथं कीर्तन करण्याचा माझा योग आला. आदरणीय बाबांचं प्रेम. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. त्याबद्दल क्षमा मागतो. पण कीर्तनातलं सगळं घरी घेऊन जा. जीवन परिवर्तन करा. त्याचं नाव कीर्तन आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. जय विठ्ठल जय. हॅलो 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 हॅलो. चाल घ्यायची हो हो घ्या. ज्ञानेश्वर शेळके आणि भाऊसाहेब इंगोले. येण्यावाले तिथंच थांबा. गावातला कोण गायक हे आता मला माहित नाही.
या ना महाराज. तुका म्हणे घालू तयावरी भार 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 वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी ठेविले आनंद तैसेचे रहावे ठेविले आनंद तैसेचे रहावे वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी ठेविले आनंदे तैसेची रहावे ठेविले आनंदे तैसेची रहावे चित्ती असो जावे समाधान 1-2 मिनिटं खाली बसा उठू नका. चित्ती असो जावे समाधान
ज्ञानेश्वर रका पाया पैंकरा साऊंड सिस्टीमच्या नावाने एक बार टाळ्या वाजवा.